का झालं पेरणं गिरणं? पेरणं तर झालं राजा, पयाटे पिकही मस्त आहे, पण पाणी पाहिजे, वरचं पाणी आलं तर मस्त होईल. बरोबर आहे बरोबर आहे. तुला ते माहित आहे काय, सरकारनं कर्जमाफीसाठी ते समिती गठीत केली, त्याचं काय झालं त्याच्यावर माहित नाही काय तुले? बरोबर आहे ना तुझं, त्यानं स्थापित केली, पण कर्ज कसं देऊ हे नाही सांगितलं ना भाऊ. तिच्यातच तो घोडी अटकली आहे आपली. करतो तर म्हटलं त्या सहायचे न, पण केलं पाहिजे ना. केलं तर मग माना लागन त्याइले. हे खरं आहे राजा, ते आलं बरोबर आहे ना. अरे राजा, कृषी मंत्री जसा आहे ना आपल्या महाराष्ट्र राज्याचा, त्या दिवशी मीटिंग मध्ये जंगली रमी खेळून राहिला, म्हटलं जंगली रमी. कृषी मंत्री होय ना, थोडीशी तर लाज वाटली पाहिजे त्याला अधिक माहित नाही आलू वरतं उगवते का खाली उगवते. तर असे लोक कृषी मंत्री आहे आपल्या महाराष्ट्रात. कशी कर्जमाफी देतो असे तर सांगून नाही राहिले भोसडीचे ते सरकार. पण म्हटलं 24 तारखेला बच्चू भाऊचा चक्का जाम आंदोलन आहे. म्हटलं ह्या चक्का जाम आंदोलन मध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. तोच आपलं जमन म्हटलं तर, नाही तर काही नाही. आपलं कोणी वाली नाही, विधवा बाई सारखं काम आहे आपलं. 100% राजा जाच लागते ना 24 तारखेला. मी तर येतोच. अरे बाबा, 288 पैकी एक आमदार मर्द निघाला बच्चू कडू नावाचा. नाही तर सगळे म्हटलं झोपा काढून आले टळटर घरी. आणि एकटा आमदार नसून तो माणूस म्हटलं शेतकऱ्याच्या बद्दल कितीतरी किलोमीटर पैदल चालला म्हटलं कास्तकारासाठी. पडल्यावर चालते का रे कोणी कास्तकारासाठी? काही लेणं घेणं नाही, पण तो माणूस चालला भाऊ. आता आपल्याला त्याच्यासाठी चला लागन, चक्का जाम कराच लागन म्हटलं. हो ना बरोबर आहे राजा, तू आलं जा लागते म्हणजे जाच लागते. मी असं कसं नाही झालं? सगळेच आपल्याला जाच लागते राजा. हो, एवढा माणूस करून राहिला आपल्यासाठी, आपल्याला जाणं आलंच ना. जाच लागते ना. सगळे काम धंदे सोडून लय जणी तेच तर आहे. कुठं होईल, नाही तर काही नाही आहे. बरोबर बोलला तू. ते जाच लागते म्हटलं. तेवढीच जाईन ना तेवढी गुण नाही. आपण जाऊच ना. भोकात गेलं ते सरकार, बाकी बोलून घेऊ आपण काय. घरचेली सगळे अरे सगळं लेकरं बाहेर सगळं चाललं राहिले. एका दिवसानं काही माणूस मरत नाही नाही राजा. नाही नाही. हा?